मनसे नेते बाळा नांदगावकर धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, नुकसान झालं शेतकऱ्याचं, त्यांना ते मदत करतायत। खत बियाचं वाटप त्यांच्या हस्ते आज भूम येथे करण्यात आलंय। सर, काय परिस्थिती आहे? जी अतिवृष्टी झाली आहे त्या भागात तुम्ही मदत करतायत, चांगला उपक्रम आहे। खरं आता अत्यंत दयनीय अवस्था आहे। खरं आता मी स्वतः शेतकरी असल्यामुळे, शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे रायगडमध्ये माझी जमीन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे काय दुःख आहे त्याची मला कल्पना आहे। आणि अशा वेळेला राज्यकर्ते म्हणून ज्यावेळेला आम्ही बसतो त्यावेळेला आपल्या भावना सुद्धा शेतकऱ्यांशी निगडीत असल्या पाहिजे। ते आहेत, नाही तशातला भाग नाही, परंतु आता एवढ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आपले सगळे निकष बाजूला ठेवून आपल्या संवेदना आपण जागृत केल्या पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत की आम्हाला एक 7-12 करावा अशी मागणी आहे, सरसकट कर्ज आम्हाला माफ करावं अशी मागणी आहे, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आहे, आमची गुरढोर वाहून गेलेली आहे, जमिनीची पूर्ण खरवडून गेलेली आहे। आणि त्याच्यामुळे शेतकरी आता दिवाळी तोंडावर आहे, आणि दिवाळी तोंडावर असताना त्याच्या उपजीविकेचे साधन नाही, उद्ध्वस्त झालेलं आहे। अशा वेळेला शेतकऱ्यांना तुडपुंजी मदत न देता काहीतरी 8,500 हेक्टर पैसे देऊन काही होणार नाही, किमान त्या शेतकऱ्याला एक 30,000 एकरी मदत मिळाली पाहिजे। पण ती मदत कुठे नाही। सरकारवरती कर्ज आहे त्याची मला कल्पना आहे, परंतु आपण निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कर्ज काढून केलंच ना, मग आता जो पोशिंदा आपला शेतकरी आहे त्यासाठी आणखीन कर्ज थोडं घ्या पाहिजे तर, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून बिहारला पॅकेज देतात, तिकडे आंध्रला म्हणजे नितीश कुमार साहेबांना पॅकेज देतात, चंद्राबाबू नायडूंना पॅकेज देतात, मग महाराष्ट्राची अशी परिस्थिती असताना का पॅकेज मिळत नाही? मग मोदी साहेबांना माझी विनंती आहे, देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्री म्हणून अमित शाह साहेबांना विनंती आहे, ते आता साईबाबांच्या इकडे अहिल्यानगरलाच आहे, की आता एक 25-30 हजार कोटीचं पॅकेज आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना द्या, जेणेकरून माझा हा शेतकरी सावरला जाईल आणि त्याला दिलासा मिळेल। आणि म्हणून आम्ही आमच्या परीने जे काही शक्य आहे, रब्बीचं पीक आता येणार आहे, खरीपाचं पीक वाहून गेले, मग रब्बीच्या पिकामध्ये आता त्यांना निदान बियाणं जरी दिलं तरी तो शेतकरी उभा राहील। एक तर त्याच्या मुलाची फी भरायची आहे, बँकेचा तगादा वेगळा आहे, बँकेवाल्यांकडे गेलो होते म्हणतात केवायसी पहिली काढा, कुठून काढणार? त्याची यंत्रणा फेल झालेली आहे, शेतकऱ्याला काय कळत आहे त्याच्यात? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शेतकऱ्याला उभं करायला पाहिजे, अशा प्रकारच्या आमच्या भावना आहेत। आंदोलन कुठलंही असो, मनसे अग्रेसर असते। आता ही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, या बाबतीमध्ये मनसे पुढील काळात काय आंदोलन वगैरे छेडणार आहे? अजून तरी तसा विचार नाही, पण तो निश्चितपणे या विषयावरती सरकार काय भूमिका घेते ते आपल्याला पाहावं लागेल। सरकारची भूमिका आल्यानंतर शेतकरी कशा प्रकारच्या त्या भूमिकेला समर्थन देतोय नाही देतोय त्याच्यानंतर पाहू काय करायचं काय नाही करायचं। ते राजसाहेबांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे। आता आम्ही लातूरमध्ये आता मी तो कार्यक्रम पूर्ण आता भूम मध्ये इकडे आम्ही करतो। आता रस्त्यामध्ये तुम्हाला सांगेल, आम्ही आता मुरुड गावात गेलो होतो, तिथं मुरुड गावामध्ये एका इंदुमती उत्तम काय त्यांचं आडनाव होतं, त्यांच्याकडे आता 4.5 एकरावरती त्यांचं सोयाबीन होतं, सगळं वाहून गेलं होतं। आम्हाला पण माझ्या डोळ्यात पाणी आलं। आमच्या परिणामी त्यांना पक्षाच्या वतीने जी काय मदत करायची ती केली। आम्हाला वाटतं की सरकारने त्याच्या प्रकारच्या भावना ठेवून लोक उभी करायला पाहिजे। आणि केवळ बी बियाणं नाही, खत बी बियाणे आम्ही घेतो जाऊ, त्याशिवाय मेडिकलचं प्रचंड सामान आम्ही आणलेलं आहे आणि ते आता सगळ्या आरोग्य केंद्रांवरती आम्ही देणार आहोत। मला माहिती नाही मेडिकलची किती आवश्यकता आहे नाही आहे, परंतु लोकांना त्रास झालेला आहे, औषध उपचार पण लागणार नाही। अशा प्रकारे आम्हाला जे जे शक्य होईल ते करण्यात आम्ही प्रयत्न करतो। नांदगावकर साहेब, एकच विचारायचं तर नांदगावकर साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे, राजकीय युती कधी आहे? नाही, तुम्ही आता राजकीय ह्याच्यामध्ये राजकारण आता आम्ही नका करू। मी आलो शेतकऱ्यांसाठी, माझ्या आई वडिलांसाठी, आमच्या पोशिंद्यांसाठी, त्याच्यात आता राजकीय कुठले प्रश्न घेणार? आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट झाली, मला माहिती नाही, मी इकडे आहे, झाली तर आनंद, त्या 2 भाऊ आहेत एकमेकांना भेटले असेल त्याचा आनंद मानायला पाहिजे। थँक्यू।
एकंदरीतच बाळा नांदगावकर यांनी राजकीय प्रश्नाला उत्तर देणं टाळलेलं आहे आणि आज त्यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील भूम परांड्यामध्ये शेतकऱ्यांना खत आणि बियांचं वाटप करण्यात आलंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.